लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या 3 अज्ञातांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. अहिल्यानगर पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं. ओबीसी मेळाव्यासाठी जाताना लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर झाला होता हल्ला. असले भिकार लोकांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हल्ला करून घेतला असेल. हाकेंवरील हल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या तिघांना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलक दीपक बोऱ्हाडेंशी फोनवरून संवाद. 11 दिवसांपासून दीपक बोऱ्हाडेंचं जालन्यात आमरण उपोषण सुरू. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी चर्चेला या. मार्ग काढू, फडणवीसांचं आश्वासन. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी 2015 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत मी केली. त्यानंतर सर्वपक्षीय कृती दल स्थापन झालं. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा दावा. 2015 पासून विमानतळाच्या नावासंदर्भात कुणाला पत्र दिलं? कपिल पाटील यांनी कुठली आंदोलनं केली? खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांचा कपिल पाटील यांना सवाल. नवी मुंबई एकनाथ शिंदे यांची आहे आणि त्यांचीच राहणार आहे. दादागिरी कराल तर सोडणार नाही. मंत्री उदय सामंत यांचा नाव न घेता गणेश नाईक यांना इशारा. खडसेंच्या जावयाचा पराक्रम पोलिसांनी कोर्टात सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांची टीका. खडसेंच्या जावयाचे पराक्रम सार्वजनिक करायचे का? गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला. जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागत नाही तोपर्यंत लढा देणार. सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवेंविरोधात पुन्हा दाखल केली याचिका. सुधाकर घारेंची सुप्रीम कोर्टात धाव. थोरवेंनी 2024ची निवडणूक गैरपद्धतीनं जिंकल्याचा आरोप. पुण्यात युवक काँग्रेसनं मत चोरी आणि बेरोजगारी विरोधात मशाल मोर्चा काढला. यावेळी वोट चोर, गद्दी चोर अशी घोषणाबाजी. पुण्याच्या काँग्रेस भवनापासून निघाला मोर्चा. पुण्यात झालेल्या गरब्याच्या कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक. गरब्यात आवाजाची मर्यादा ओलांडल्यानं मेधा कुलकर्णींचा आक्रमक पवित्रा. इथून पुढे नियमभंग करणारे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाही. मेधा कुलकर्णींचा इशारा. कॅबिनेटमध्ये सहकार क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्रातून जास्त प्रस्ताव. कोकणातून प्रस्ताव येत नसल्याचं दुःख वाटतं. सहकार क्षेत्रातील खंत मंत्री नितेश राणेंकडून व्यक्त. अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूर देवस्थानचं कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून सील. कागदपत्रांची हेराफेरी न होण्यासाठी निर्णय. विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ बरखास्त. गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेला. घायवळनं बनावट कागदपत्रांच्या मदतीनं पासपोर्ट बनवल्याची माहिती समोर. निलेश घायवळवर गुन्हे दाखल असताना तो पळून गेला कसा? अनेकांनी उपस्थित केले प्रश्न. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आयसीसी अध्यक्ष जय शहा यांचा गौरव. क्रिकेट सशक्तीकरणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जय शहांचा करण्यात आला सन्मान. किल्ले प्रतापगड 366 मशालींनी उजळून निघाला. गडावरील भवानी मातेच्या मंदिराला 350 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सवात दरवर्षी किल्ल्यावर मशाली पेटवल्या जातात. ठाण्यात लवकरच हायस्पीड रेल्वे स्टेशन उभारलं जाणार. भारतातलं पहिलं मल्टी मॉडल इंटिग्रेटेड स्टेशन असणार. या प्रकल्पामुळे आर्थिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्ती निमित्तानं नंदुरबार शहरात पथसंचलन. भर पावसात स्वयंसेवकांनी केलं संचलन. अहिल्यानगरमध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं एकाच वेळी 5 गाड्यांचा अपघात. अपघातात सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं नुकसान. मुसळधार पावसामुळे नगर मनमाड महामार्ग जलमय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावात कयाधू नदीचं पाणी शिरलं. नदीचं पाणी अनेक घरांमध्ये शिरल्यानं 10 ते 15 ग्रामस्थांचं स्थलांतर. तहसीलदारांची माहिती. ड्रोनच्या सहाय्यानं टिपली पुराची भयावह दृश्य. राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली माहिती. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस. विजांच्या कडकडाटासह बरसला पाऊस. दिवसभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. वसई, विरार आणि परिसराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं. वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. शहरातील सखल भागात साचलं पाणी. मीरा भाईंदर आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस.
संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. पूर्ण तालुक्यातील चुडावा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. एका व्यक्तीसह जनावरांचं रेस्क्यू बोटीच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्यांना बाहेर काढलं. जळगावच्या पाचोरा भडगावमध्ये कोणतेही निकष न लावता ओला दुष्काळ जाहीर करा. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार यांची मागणी. जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीसांना किशोर पाटील यांनी दिलं निवेदन. करमाळ्यामध्ये सीना नदीकाठच्या बोर गावातील 70 ते 80 ग्रामस्थांचं रेस्क्यू. ग्रामस्थांना होडीच्या सहाय्यानं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील एकुर्की गावात 25 जणांचं कुटुंब उघड्यावर. पुराचं पाणी घरात शिरल्यानं प्रचंड नुकसान. जीवनावश्यक वस्तूंची पुरामुळे नासाडी. कुटुंबातील महिलेला अश्रू अनावर. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयं आज सुरू राहणार. पूरस्थितीच्या अनुषंगानं कार्यालय सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.